इतके दिवस काहीही न बोलता अचानक तू कॉम्पिटिटर म्हणून तिथे उभी राहिलीस का? तर पैसे हवे तिला. काय करणार आहेस तू एवढ्या पैशांचं? तू काय करणार आहेस या पैशांचं? मी घर चालवणार आहे. तुला ही सगळी मजा वाटते समा, पण माझ्यासाठी हा पोटापाण्याचा व्यवसाय आहे. हा जर चालला ना तर तुझे आजोबा या वयामध्ये जी नोकरी करतायत ना त्याची गरज भासणार नाही. तुमच्या फीज मला भरता येतील. आपण सगळेजण या घरात सुखाने जगू शकू. आजोबा बाय चॉईस नोकरी करतायत, सो मी काय करू? आणि हो, मला पैसे हवेत. आजोबा, तुम्हाला आठवतंय जेव्हा मी कॅफेमध्ये जॉब करत होते तेव्हा तुम्ही मला काय सांगितलं होतं? पैसे कमवणं हे चुकीचं एम नाहीये, फक्त तू लहान आहेस अजून. ठीक आहे, झाले मी आता मोठी, मला पैसे कमवायचे, सो मी स्पर्धेत भाग घेतला तर काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम एकच आहे संयमी. तू पैशासाठी काम करतेस आणि भैरवी जबाबदारी निभावण्यासाठी आणि स्वप्नांना साकार करण्यासाठी काम करते. दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे. निदान आता तरी तू पैशापेक्षा नात्याला आणि भावनेला किंमत दिली तर जास्ती बरं होईल असं मला वाटतं. बाबा येते. यशस्वी हो. तुम्ही येताय ना सोबत? नाही, तुझा पुढं मी येतो मागून. हं? ए अनिश, तू जा हिच्याबरोबर. हो, मी मुलांना पण आजी आजोबांकडे सोडतो. आज दसरा आहे ना. अजून कोण कोण जाणार आहे? आम्ही जातो ना. आम्ही जातो ना. तुम्ही जाणार? हा हा ठीक आहे, जा तुम्ही. हा, या बरं. या या या. ताईबाई, नीलमाताई, चला ना. ए नीलू, तू पण जा ना. नाही नको, मला मला बाहेर जायची भीती वाटते. काय आम्ही आहोत ना. घरात दुसरं कोणी नसणार आहे. एकटी घरात थांबू नकोस. जा, तू पण जा. जा. काय झालं? काय नाही. काय करतेस तू? बँडेज काढतेय बाबा. अगं दुखेल ना तुला. दुखू दे, पण हे मी मुद्दाम लोकांची सिंपती घेण्यासाठी बँडेज लावून जातेय असा खोटा आरोप नाही सहन होणार मला. येते. धीराची आहे तुझी मावशी. तुझ्या विरोधात उभं राहायचं म्हणजे धीर एकवटायलाच पाहिजे. जिला लहानाची मोठी होताना बघितलं ती आता प्रतिस्पर्धी म्हणून उभी राहणारे बघायला हिंमतच असावी लागते. चल निघूया आपण. काय झालं?
जायचं नाही तुला स्पर्धेला? स्पर्धेला नाही, माऊला चीअर करायला जायचं आहे. शेवटी तुला तुझी चूक कळली, हे फार छान झालं. हुशार आहेस तू, शहाणी आहेस तू. फक्त आमच्या बरोबर राहा, सगळे एकमेकांना साथ देत पुढे जाऊ. चल. बरं ठीक आहे, तू सगळी व्यवस्थित हे केलीस ना तयारी? रिक्षा पकड. हो, मी रिक्षा बघ. हा ईश्वर. रिक्षा. हा नाही, येतोच आहे मी, आता निघालोच नाही इकडून. हा हॅलो. काय रे, काय झालं? पक्या बाय, अहो ही ती पोरगी नाहीये, ती कोणतरी भलतीच पोरगी दिसते. वाट कोणाची बघतोय? ती तर ती. उचल तिला आधी, घेऊन ये इकडे. ठीक आहे. नाही, आता संयमी बरोबर मी जातोय. हा काय जातो, ती रिक्षा पकडली मी तिकडे होती. बसते. येतो तू, बस बस. अरे संयमी तिकडे रिक्षा. आजोबा, संयमी काय काय झालं आजोबा? तिला घेऊन गेले. संयमीला? संयमीला घेऊन गेले आता. रिक्षा कोण घेऊन गेलं पण? मला माहिती, पण कोणती गुंडासारखे दिसत होते, घेऊन गेले बहुतेक. अरे पण काय आपण पोलिसांकडे जाऊया. क्या फोन कधी उचलत? अरे भैरवीला उचलायचं होतं ना, संयमीला उचल. जाऊ दे, सोड. जे काय करायचं ते मी करतो. ठेव. इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, ओ इन्स्पेक्टर साहेब, माझी नात, ओ माझ्या नातीला घेऊन गेले, माझ्या डोळ्यासमोर घेऊन गेले. हो. काय झालं मला नीट कळेल का? नाही नाही, आजोबा मी सांगतो. इन्स्पेक्टर साहेब, संयमी यांची नात तिला रिक्षातनं घेऊन गेले, गुंड दोन पळून आमच्या घरासमोरनं घेऊन गेले. आजोबांनी पाहिलं, आम्ही तिथे लगेच आलो, त्यांनी सांगितलं आणि लगेच तुमच्या समोर घेऊन आलो. प्लीज तिला वाचवा, काहीतरी करा. मी तुमची कंप्लेंट नोंदवून घेतो, मग सांगतो पुढे काय करायचं ते. शिंदे, आजगावकर साहेब, कंप्लेंट नोंदवून घेतली आहे. बर, पुढे काही कळलं की आम्ही कळवू तुम्हाला. तुम्ही या, तुम्ही घरी घेऊन जा ना. थँक्यू. थँक्यू साहेब. आजोबा आपण जाऊयात. ए चला रे. मी स्पर्धकांना विनंती करते की त्यांनी आपल्या आपल्या जागी बसून घ्यावं. आपण प्रोग्राम सुरू करतोय. तर आज आपल्या स्पर्धेचं बक्षीस आहे तब्बल 10 लाख रुपयांचं.
हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आपल्या आजच्या जजेसची नावं सुद्धा तुम्हाला माहितीच असतील ना. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या एरियाच्या नगरसेविकांचं, माननीय गौरीताई कामदार यांचं. जोरदार टाळ्या. टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊन जाऊ दे आपल्या दुसऱ्या जजचं, श्री मनीष रिसबुडे यांचं. जोरदार टाळ्या. टाळ्या. आणि आता तुमच्या सगळ्यांसाठी एक सरप्राईज आहे. आपले तिसरे जज हे तुम्हा सगळ्यांच्या अगदीच ओळखीतले आहेत. मुंबईच्या सगळ्यात मोठ्या स्नॅक्स अँड स्वीट चेनचे ते ओनर आहेत. ओळखलं? टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात माननीय राजन सुकटणकर सरांचं. या सर, प्लीज. टाळ्या होऊन जाऊ दे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कॉम्पिटिशनच्या विनरला सुकटणकर सर एक स्पेशल सरप्राईज गिफ्ट देणार आहेत. ते म्हणजे त्यांच्या रेस्टॉरंट चेन मध्ये एंट्री आणि बरंच काही. मी सरांना विनंती करते की सरांनी आपलं स्थान ग्रहण करावं. आणि आपली स्पर्धा सुरू होतीये फक्त 5 मिनिटांमध्ये.